नगरपालिकेने नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. नगरपालिका असतील, महापालिका असतील, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, सगळ्यांची इलेक्शन जाहीर झालेले आहेत. आणि इलेक्शन जाहीर झाल्यानंतर तुम्ही सगळेजण टीव्ही बघताय, तुम्हाला माहिती आहे रोज उठून कुठे ना कुठेतरी मतदारांच्या संदर्भात जे काही मतदार याद्यांचे घोळ झालेले आहेत, त्यामुळे लोक रस्त्यावरती येत आहेत. आणि हे रस्त्यावरती येणं खरं तर मी आणि सारंगीने आम्ही ज्यावेळेस मतदार याद्या आल्यात आणि प्रसिद्ध केला महानगरपालिकेने, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं, सुरुवातीचे 2-3 दिवस तर तुम्हाला माहिती आहे मतदार यादी, एक मतदार यादी 5-5, 10,000 पानांची मतदार यादी आहे. आणि मग त्यामध्ये नावं शोधत असताना कीवर्ड असतात. समजा शंकरशेठ पाण्याचं नाव टाकलं तर आजूबाजूचे नाव ऑटोमॅटिकली सापडतात. मग त्यांचंच नाव नाही, मग त्यांचं नाव कुठल्या यादीत गेलं, मग ती यादी शोधली. आणि ती यादी शोधल्यानंतर लक्षात आलं की 1 नाही 2 नाही तर जवळपास आपल्या यादी क्रमांक 388, 389 आणि 390 1200 नावाला या याद्या, संपूर्ण याद्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेलेल्या आहेत. नेहरू नगरला गेलेल्या आहेत. नेहरू नगरला गेल्या, तुमचं काय म्हणणं आहे की नाही आम्ही नेहरू नगरला जाऊन मतदान करतो? नाही, म्हणजे कसं असतं की त्या शाळेमध्ये जाऊन मतदान करतो ना नेहरू नगरच्या. आता तसं नाही होणार, तिथल्या उमेदवाराला मतदान करावं लागणार आहे तुम्हाला. आणि हे तुमच्या आधी घातक आहे. आणि म्हणूनच तर आपण ऑब्जेक्शन घेतलंय. बरोबर आहे, कारण की आपण कुठे राहतो, सगळेजण कुठे राहतात, आणि प्रत्येकाच्या कुटुंबात 4-4, 5-5 लोक आहेत. बरोबर आहे, 6-6 लोक आहेत. या ठिकाणी पाठीमागे येळे साहेब आहेत. कुठे गेले येळे साहेब? निवडणूक आयोगाचे ज्यांचं इथे कामकाज पाहतात, प्रभागाच्या वतीनं आपल्या 4 प्रभागाचं काम त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे पहिलेच मी हरकत नोंदवलेली आहे. हरकत नोंदवताना त्यांनी आम्ही सांगितलेलं आहे की आमच्या भागातील लोक आहेत, त्यांची नावं ही बालाजीनगर भागामध्येच हवी आहेत. कुणाला भीती वाटते? कोणीतरी घाबरत नाही ना आपल्याला, कोणीतरी घाबरत नाही आपल्याला, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम चालू आहे. कोणीतरी षडयंत्र करताय, कोण करताय, जे आले नाहीत, जे तुमच्या बाजूने आवाज उठवत नाहीत, त्या सगळ्यांना विचारा, त्यांना तुमची मतं नको आहेत का? सीमासाळे उभी राहते ना, तर सीमासाळे एकटीच मतदान करणार आहेत का तुम्ही? 4 मतदान करणार आहेत की नाही? बाकीचे लोक कुठे आहेत? दिनेश कुराडे नवीन नेतृत्व आहे, ते या ठिकाणी आलेले आहेत. तुषारभाऊ साहेच्या वतीनं सुरत जांभेरे आलेले, लगाडे साहेब इथं आहेत, जावेदशाह इथं आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांनी यायचा असा काही ठेका घेतलाय का? महावीर बनसोडे या ठिकाणी आहेत. स्थानिकांनीच का घ्यायचा? बाकीच्यांना काय पाहिजे? फक्त तुमच्या वतीनं घरांसाठी मलिदा खायसाठी लोक आहेत. तुमचा एसआरए करायचा, तुम्हाला एसआरएच्या वतीनं कसं विकता येईल एवढंच फक्त बघायचं आहे. आणि म्हणून त्याचा तीव्र शब्दात या ठिकाणी मी निषेध व्यक्त करते. आणि ज्या ज्या नागरिकांचे साहेब इथं नाव नाहीये, आज आम्ही इथं 200च्या संख्येने आलो. हे 200 लोक आले म्हणजे या घरामध्ये 1000 लोक या ठिकाणी आलेले आहेत. मतदार साहेब कुठे आहेत? बाहेर बोला. 5 आहेत, कोणाच्या घरात 7 आहेत, घरात 8 आहेत. 9 देतात मतदानवाल्याला. येळे साहेब आपल्या इथं नवीन आहे, ते आपले प्रभाग अधिकारी आहेत. त्यांच्यासारखे अधिकारी आपल्याला भेटणं हे पण आपण असं समजायचं का आपलं नशीब आहे. नशीब याच्यासाठी म्हणते मी की त्यांना मी ज्यावेळेस पहिल्यांदा हरकत दिली, त्यांनी मला सांगितलं कुठल्याही परिस्थितीत नावं घेतो, पण शेठ आपला काही भरोसा नाही. आपण जे गेलेले नावे पुन्हा जर या प्रभागात रिटर्न केले नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू. निवडणूक आपण रद्द करून
निवडणूक पुढे ढकलावे आणि सर्व मतदार याद्या व्यवस्थित करून पुन्हा आपण मतदान घ्यावे. आपण जर याची दक्षता घेतली नाही तर 9 तारखेपर्यंत जेव्हा मुदत आपण वाढवलेली आहे त्यावेळेस त्याच्यापेक्षाही मोठा मोर्चा आपल्या कार्यालयावर येईल आणि येथील इलेक्शन अधिकारी असतील किंवा कोणते अधिकारी असतील अभिवादन करतो. आज या ठिकाणी आम्ही जो 12 जिल्ह्यातून जो मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये बरेचसे लोक सहभागी झालेले आहेत. मोर्चा काढण्याचं कारण असं आहे की आमच्या प्रभागातील जेवढे म्हणजे 4,500 मतदान आहे ते दुसऱ्या प्रभागामध्ये डिवाइड केलेलं आहे त्या संदर्भात काढलेला आहे. आणि आमचा इशारा आहे आयुक्तांना, जर हे लवकरात लवकर जर तुम्ही नाही केलं तर ह्याच्यापेक्षा डबल मोर्चा आणि आम्ही इलेक्शनवर बहिष्कार टाकू एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम जय भारत. आज या पिंपरी महानगरपालिकेने जे इलेक्शन डिक्लेअर केलेलं आहे त्यामध्ये 12 मतदार यादी त्यांनी डिवाइड केलेली आहे, ज्यामध्ये प्रभाग 8 चे काही मतदार आहेत ते दुसऱ्या प्रभागामध्ये त्यांनी डायव्हर्ट केलेले आहे, ज्यामुळे आपल्या मतदारांना दुसऱ्या प्रभागामध्ये जाऊन मतदान करण्याचे हक्क ते बजावू शकतात. पण आपल्या मतदारामध्ये आपण जिथं राहतो त्या प्रभागाला ते मतदान करण्याला वंचित राहणार आणि ही सरासर लोकशाहीची गळचेपी आहे.